नमस्कार, मी कुमार योगी गेली काही वर्ष व्यसनमुक्ती चळवळीत एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। माझ्या अभ्यासाचा विषय आहे ॲडिक्शन आणि डिप्रेशन। आज आपण ॲडिक्शनचा दुष्परिणाम आणि डिप्रेशनचा दुष्परिणाम अशा एका महत्त्वाच्या गोष्टीवर होतो, ती म्हणजे झोप। त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। कसं होतं, पण या तिघांचा एकमेकांशी असलेला संबंध हा समजून घेणं खूप गरजेचं आहे। जर हा संबंध आपण समजून घेतला तर आपण या प्रॉब्लेममधनं मार्ग काढणं आपल्याला सोपं जाईल किंवा आपण काढू शकतो। मुळात डिप्रेशनमुळे झोप कमी जास्त होते, ॲडिक्शनमुळे झोप येते असं काही लोकांचं म्हणणं आहे। पण पूर्ण ह्याचा विचार करता एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे अशी की आपण डिप्रेशनमध्ये व्यसनाचा वापर करतो की डिप्रेशनपासून दूर जाण्यासाठी किंवा डिप्रेशनमधनं आपल्याला थोडाफार आनंद मिळावा, थोडंसं रिलॅक्स व्हावं, थोडी झोप यावी, थकवा दूर जावा म्हणून आपण ॲडिक्शनचा वापर करतो। पण ॲडिक्शनचं जेव्हा व्यसनाधीनता या आजारात म्हणजे ॲडिक्शन खूप वाढायला लागलं आणि व्यसनाधीनता या आजारात गेला तर झोप पूर्णपणे नष्ट होते। म्हणजेच कसं होतं, अचानक झोपेतनं उठणं, विचित्र स्वप्न पडणं, त्यामुळे डीप स्लीप आहे ना, ही डीप स्लीप कधीच मिळत नाही। डिप्रेशनमध्ये पण डीप स्लीप मिळत नाही। कसं होतं, डिप्रेशनमध्ये झोप वाढते किंवा कमी होते, पण डीप स्लीप जो प्रकार आहे तो मिळत नाही। आणि डीप स्लीप आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी खूप महत्वाची। याचं असं कारण डीप स्लीपमध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात। जर आपण आपली मानसिक स्थिती ठीक असेल किंवा आपली शारीरिक स्थिती ठीक असेल आणि सकारात्मक विचार जर आपल्यात असतील तर आपली डीप स्लीपमध्ये आपण संपूर्ण आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी किंवा जे जीवनातला आपला अंतिम उद्दिष्ट आहे आत्मशांती आणि आत्मसमाधान हे मिळवण्यासाठी आपली वाटचाल होण्यासाठी ही डीप स्लीप आपल्याला खूप मदत करत असते। त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना व्यसनांच्या आधी कितपत जावं, कारण व्यसन हे तुम्हाला मी आधीपासून सांगितलंय की व्यसन हे तात्पुरता एक आकर्षण दाखवतं आणि नंतर ते आकर्षण काढून घेतं आणि त्याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण करून ठेवतं। तसंच होतं की झोपेसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, थकवा जाण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, पण शेवटी त्यापासून आपण लांब जातो। आज 1/3 जे पॉप्युलेशन आहे ते या अनिद्रा या आजार म्हणण्यापेक्षा या समस्येचा शिकार आहे। त्यामुळं आपण खूप जाणीवपूर्वक ह्याच्या मुळात काय आहे याचा विचार करून आपण या प्रॉब्लेममधनं मार्ग काढणं खूप गरजेचं आहे। मुळात कसं होतं की झोप ही आपल्या इथे आहे, बुद्धी मेंदूत आहे। त्यामुळे मेंदू आपल्या शरीराला सांगतो की बाबा आता थकलायस, आता आराम कर। मग तो श्रीमंत असो गरीब असो, जेव्हा त्याला कळतं मेंदूकडनं की बाबा आपलं शरीर थकलं, आता आपल्याला आराम करायची गरज आहे, तेव्हा तो कुठलीही जागा पकडतो आणि झोपून जातो किंवा आराम करतो। परंतु आजकाल असं झालंय की या कॉम्पिटिशनमध्ये मन एवढं विचार करते की त्याला शरीराला सांगायलाच वेळ मिळत नाही की बाबा तू थकलायस, आराम कर। किंवा तो असं झालं तरी तो त्याला आराम करू देत नाहीये, कारण त्याचं मनाचं कामच चालू आहे, विचार झोपूच देत नाहीये। त्यामुळं मन आणि शरीर या दोघांचा बॅलन्स बिघडलाय। बरं, हा बिघडलाय कशामुळं, तर अपुऱ्या झोपमुळे पण बिघडलाय आणि अपुऱ्या झोपमुळे त्याचा म्हणजे दोघांचा एकमेकांशी असा परस्पर पूरक संबंध आहे। त्यामुळं आपण या दोघांचा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे। हे त्याचं मूळ आहे की मनाचा आणि शरीराचा बॅलन्स जो आपण हरवलाय तो स्थिर करणं याच्यासाठी खूप आवश्यक आहे। आणि तो जर स्थिर झाला तर आपण गाढ झोप जी आपण डीप स्लीप म्हणतो ते आपण घेऊ शकतो। आता डीप स्लीप घेण्यासाठी काही इतरही गोष्टी ज्या आपल्याला करणं शक्य आहे त्या करून आपण ते डीप स्लीप घेण्यासाठी म्हणजे मनाला तर खूप तयार करायलाच पाहिजे, पण मनाव्यतिरिक्त आणखीन अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या केल्यानं मन तयार होईल गाढ झोप घेण्यासाठी। त्या काही मी तुम्हाला एक टिप्स सांगतो, त्या टिप्स तुम्ही जरा जाणीवपूर्वक ऐका। त्यातली महत्वाची एक अशी टिप्स आहे ती म्हणजे झोपेची जागा ही एक फिक्स असावी। म्हणजे ज्या जागेवर आपण झोपणार आहोत त्या जागेवर झोपण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतंच काम करायचं नाही। म्हणजे मोबाईल पाहणं नाही, पुस्तक वाचणं नाही किंवा आणखीन काही जे तुमचे छंद काय करतात ते त्या गोष्टी आपण करायच्या नाही, फक्त त्या ठिकाणी झोपायचंच आहे। बरं, झोपेचा जो रूम आहे त्याचं वातावरण सरासरी नॉर्मल जे आहे त्या नॉर्मल वातावरणात असावं, गरम नसावं किंवा थंडही नसावं। त्यामुळं गाढ झोप येण्यास खूप मदत करतं असं वातावरण। दुसरं असं आहे की झोपण्याआधी सरासरी आपण बऱ्याच जणांना सवय असते पाणी पिणं, पण या पाणी पिण्यामुळे काय होतं,
झोपेत डिस्टर्ब येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं शक्यतो आपण झोपेच्या आधी 2 तास आपलं जेवण झालेलं असतं रात्रीचं. त्यामुळे जेवताना जे काय आपण पाणी प्यायलं तेच ठीक आहे, त्याच्यानंतर जास्तीत जास्त पाणी टाळावं. जेवताना सुद्धा जेवढं आपल्याला आवश्यक आहे पाणी तेवढं प्यावं आणि झोपेच्या आधी ते टाळावं. दुसरी गोष्ट आहे की जेवण हा एक सात्विक आहार असावा, कारण आपल्यात आजपर्यंत आयुर्वेदात सांगितलेलंच आहे की सकाळचं जेवण हे राजकुमारासारखं असावं, दुपारचं जेवण हे राजासारखं असावं आणि जे रात्रीचं जेवण आहे ते एखाद्या भिकाऱ्यासारखं असावं, म्हणजेच संतुलित आणि हलका आहार असावा. त्यामुळे तो हलका आहार घेतला तर आपल्याला झोपायला सुद्धा तो मदत करतो. काही लोकांना झोपायच्या आधी काही एक्सरसाइज करायची सवय असते. शक्यतो त्या बाबतीत माझं निरीक्षण आणि माझा अनुभव असा आहे की एक्सरसाइज ही आपल्यात सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढवते. ते वाढवल्यामुळं काय होतं की आपल्यात एक आनंद संचारलेला असतो, एक भावनिक संचार झालेला असतो. त्यामुळं तो आपल्याला कुठेतरी झोपण्यात डिस्टर्ब करण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं व्यायामाची वेळ ही सकाळची किंवा दुपारची असावी, सकाळचीच असावी शक्यतो, पण काही लोकांना शक्य होत नाही, तर तरीसुद्धा संध्याकाळची नसावी. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण करायला हवी ती म्हणजे झोपण्याआधी थोडंसं गुणगुण्या पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळं खूप एक फ्रेश फील होतो आणि आपल्याला झोप येण्यास मदत होते. आणि ते झाल्याच्या नंतर आपण झोपायला जावं. झोपायला जाताना आधी 20-21 मिनिटं थोडंसं ध्यान करावं. ध्यानात आपण आज आपल्याला दिवस खूप चांगला गेला आहे त्या संदर्भात विचार करावा. उद्याचा दिवस जो उजाडणार आहे तो आपल्यासाठी चांगला असेल या संदर्भात विचार करावा. आणि खूप चांगल्या म्हणजे आजचा दिवस आपला खूप चांगला गेला त्यामुळे आजच्या दिवसाचे आभार मानून उद्याच्या दिवसासाठी आपल्याला शुभेच्छा तयार करायच्या. त्यामुळे आपण खूप शांत आणि आनंदी स्वतःचं मानसिकता तयार करायची आहे आणि झोपायला जायचं आहे. झोपायला गेल्यावर जर 20 मिनिटात झोप नाही आली तर परत बिछाण्यावरून उठायचं आणि आपल्या परत वाचन किंवा काय जे ध्यान किंवा अशा कामात परत गुंतून जायचं. पण बिछाण्यावर लोळत बसायचं नाही. बिछाण्यावर लोळत बसलो तर आपल्याला झोप कधीच येणार नाही, कारण एकापाठोपाठ एक विचार, एकापाठोपाठ ह्या विचारावरून तो विचार, कारण विचारांचं थैमान माजायला लागतं आणि मग ते आपल्या शरीराला थकवा आला हे विसरून जातं आणि शरीर झोपायचं राहून जातं. त्यामुळे शक्यतो हा गोंधळ थांबवण्यासाठी आपण लगेच तिथनं उठणं खूप गरजेचं आहे. त्यात एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाला सरासरी 7 ते 8 तास झोप मिळाली पाहिजे. झोपेचं गणित असं आहे ना की तुमच्या शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढं तुम्ही झोपलं पाहिजे, ना कमी ना जास्त. म्हणून ते एक 7 ते 8 तास असं आपण म्हणतो की झोप पाहिजे. काही लोकांना दुपारची झोपायची सवय असते, पण दुपारची झोप योग्य का अयोग्य याच्यावर बऱ्याच लोकांची मतमतांतर आहेत. पण ज्यांची 50-60 झाले त्यांनी दुपारी 20 मिनिटं झोपायला हरकत नाही असं डॉक्टरांचंही मत आहे. बघा, त्यांच्या जर डॉक्टरांचा तसा सल्ला असेल तर झोपायला हरकत नाही, पण शक्यतो दुपारची झोप टाळावी जेणेकरून रात्रीच्या झोपेत डिस्टर्ब होणार नाही. आणि कधी कधी लोक हे करतात म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच झोपेच्या गोळ्या घेतात. झोप आपण त्यांना सांगितलं की झोप येत नाही तर झोपेच्या गोळ्या सजेस्ट केल्या जातात, पण झोपेच्या गोळ्या औषधं घेऊन आपण झोपतो. पण ह्या सवयीचं मग ॲडिक्शनमध्ये रूपांतर होता कामा नये. म्हणून शक्यतो काही कालावधीपुरता जर गोळ्या घेऊन तुमची झोप नियमित होणार असेल तर ते ठीक आहे, पण त्याची सवय लावून घेऊ नये. आता आपण चर्चा करतोय ती फक्त एकाच गोष्टीसाठी करतोय, ती म्हणजे गाढ झोप, डीप स्लीप. डीप स्लीप आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. याचं कारण असं की डीप स्लीपमध्ये बऱ्याच शरीराला मनाला पोषक गोष्टी घडत असतात. ज्या काही आपल्या दिवसभरातल्या आठवणी आहेत त्या एक फिक्स होण्यासाठी या डीप स्लीपची खूप आवश्यकता असते. त्यानंतर हिलिंग पिरियड, शरीरात एक दुरुस्तीचं काम चालू असतं. ते काम निर्विघ्न म्हणजे त्यात कोणताही डिस्टर्ब न येता ते व्हावं यासाठी डीप स्लीप खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ह्या मी सांगितलेल्या गोष्टी किंवा आपल्या ज्या काही अनुभवातल्या ज्या इतरांनी सांगितलेल्या गोष्टी असतील, ज्या आपल्याला योग्य वाटतील त्या गोष्टींचा वापर करून आपण आपली गाढ झोप मिळवण्यात यश मिळवायला हवं असं मला वाटतं. कारण आजच्या समाज परिस्थितीत बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमवर त्यांनी स्वतःच आपल्याला सोयीस्कर असा उपचार करून यातून मार्ग काढणं खूप नितांत गरजेचं आहे. तरच त्यांचं जे जीवन आहे ते एक सुखकारक होणार आहे. त्यामुळे माझ्या त्या सगळ्यांना शुभेच्छा.